आहे. विशाल नगरामध्ये राजा कृष्णदेवराय राज्य करत होते. त्यांच्याकडे सगळं काही होतं. फक्त एकच काळजी होती की त्यांना कुठलंही अपत्य नव्हतं. त्यांची पत्नी सोमलता देखील यामुळे खूप दुःखी होती. एक दिवस सोमलता बागेमध्ये फेरफटका मारत होती. तेव्हाच एक साप एका बेडकाला खाण्यासाठी त्याचा पाठलाग करत होता आणि तो बेडूक टर टर आवाज करत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळत होता. अरे, हा एवढा जोराचा आवाज, हा तर बेडकाचा आवाज दिसतोय. हा साप याला खाऊन टाकेल. मला या बेडकाला वाचवायला हवं. राणी एका काठीच्या सहाय्याने त्या सापाला मारते आणि तो साप तिथून पळून जातो. धन्यवाद राणी सरकार, आज तुम्ही माझा जीव वाचवून माझ्यावर खूप उपकार केले आहेत. नाहीतर माझी पत्नी आणि माझी मुलं मला परत आलेलं न पाहून खूप दुःखी झाले असते. देव करो आणि तुमच्या मनातली इच्छा लवकरच पूर्ण होवो. एवढं बोलून तो बेडूक लगेच तलावात गेला. राणीची तर एकच इच्छा होती की तिला अपत्य सुख मिळावं आणि त्या बेडकाच्या म्हणण्यानुसार राणीची इच्छा लवकरच पूर्ण झाली आणि ती गर्भवती राहिली. काही महिन्यातच राणीने एका सुंदर राजकन्येला जन्म दिला. महाराणी, आमच्या कन्येच्या नामकरणासाठी आम्ही दूर दूरच्या राज्यातून सगळ्या लोकांना बोलवू इच्छितो. त्या व्यतिरिक्तही माझी अशी इच्छा आहे की परी लोकातल्या परींनाही आपण आपल्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी इथे बोलवूयात. ही तर खूप चांगली कल्पना आहे महाराज. मग ठीक आहे, तर मी सगळ्या दूर दूरच्या राज्यातल्या राजांना आमंत्रित करण्यासाठी सेनापतीला तयारी करायला सांगतो आणि परीलोकातही सगळ्यांना आमंत्रण देऊन येतो. राजा कृष्णदेवराय परीलोकातही परींना आमंत्रण देण्यासाठी तिथे जातात, पण ते चुकून तिथल्या एका काळ्या परीला आमंत्रण द्यायला विसरतात. राजकन्येच्या नामकरणासाठी दूर दूरच्या राज्यातले राजे महाराजे आणि परीलोकातून परी उपस्थित झाल्या होत्या. काळी परी जेव्हा सगळ्या परींना तिथं गेलेलं पाहते तेव्हा ती खूप रागावते आणि तशीच महालात पोहोचते. राजा कृष्णदेवराय, तुम्ही सगळ्या परींना इथे आमंत्रित केलं, पण तुम्ही मला विसरलात. काळी परी, असं अजिबात नाहीये. माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा. मी जेव्हा सगळ्या परींना आमंत्रण द्यायला गेलो होतो तेव्हा तुम्ही मला तिथे दिसला नाहीत. मला हे काही माहित नाही. या चुकीसाठी अजिबात माफी नाही. तुम्ही मला आमंत्रण दिलं नाही, माझा अपमान केला. त्यामुळे मी तुमच्या मुलीला श्राप देते की ती या क्षणी काळी होईल. तिचा रंग काळा होईल आणि कोणालाही ती आवडणार नाही. नाही नाही, काळी परी, असं करू नका हो तुम्ही. माझ्या मुलीची यात काहीही चूक नाही. तुम्ही माझ्या फुलासारख्या मुलीला का शिक्षा देताय? काळी परी, माझ्या चुकीची शिक्षा माझ्या मुलीला देऊ नका. तिला शाप मुक्त करा. राजा आणि राणी काळ्या परीची माफी मागू लागले आणि बाकी परी सुद्धा त्या काळ्या परीला समजावून सांगत होते. तेव्हाच परी म्हणाली, मी माझा शाप तर मागे घेऊ शकत नाही, पण याचा परिणाम मात्र कमी करू शकते. राजकुमारीचा हा काळा रंग तेव्हाच कमी होऊ शकतो जेव्हा एखादा राजकुमार तिला तिच्या या रंगरूपासह तिच्याशी लग्न करायला तयार होईल. त्याच क्षणी राजकुमारी आपल्या मूळ रंगरूपात येईल. एवढं बोलून काळी परी तिथून निघून गेली. राजकुमारीच्या नामकरणाचा विधी संपन्न झाला आणि त्या राजकुमारीचं नाव काजल ठेवलं गेलं. मग सगळी पाहुणे मंडळी आपापल्या राज्यात पुन्हा निघून गेली. हळूहळू राजकुमारी काजल मोठी होऊ लागली. काळ्या रंगामुळे सगळेजण राजकुमारीची खूप थट्टामस्करी करायचे आणि तिचा तिरस्कारही करायचे. राजकुमारी काजल, तू किती काळी आहेस. तुझ्यावर कुठलेच कपडे चांगले दिसत नाहीत. हे एवढे सगळे सुंदर कपडे जर आपल्याकडे असते ना, तर आम्ही तुझ्यापेक्षा जास्त सुंदर दिसलो असतो. अगं राजकुमारी काजलला काही बोलू नकोस, नाहीतर ही लगेच जाऊन राजा आणि राणीकडे आपली तक्रार करेल. आपल्या आई वडिलांनी सांगून ठेवलंय ना की या राजकुमारी बरोबर खेळायचं नाही म्हणून, नाहीतर राजा राणी आपल्याला आता शिक्षा करतील. चल चल, आपल्याला हिच्या बरोबर नाही खेळायचं. नाही, मी आई बाबांना काही नाही सांगणार. तुम्ही माझ्या बरोबर खेळू शकता. मला तुमच्याशी खेळायचंय. थांबा ना. राजकुमारी काजलचं बोलणं तिची कुठलीच मैत्रीण ऐकत नव्हती. त्या दोघीही तिथून निघून जातात. राजकुमारी काजल रडत रडतच महालात येते. आई, माझा रंग काळा का आहे? माझी कुठलीच मैत्रीण माझ्याशी बोलत नाही. सगळेजण माझा तिरस्कार करतात. रडू नकोस माझ्या बाळा. आपण कधीही कोणाच्या बोलण्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही. आपण दुसऱ्यांना सांगू शकत नाही, पण आपण स्वतःला तर समजावू शकतो ना. त्यामुळे तू कुठलीही गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस आणि तू इथे माझ्याजवळ बस बरं. मी तुला एक गोष्ट सांगते. राजकुमारी काजल केवळ याच कारणामुळे नेहमी दुःखी राहायची. हळूहळू अशीच काही वर्ष लोटली आणि राजकुमारी काजल खूप मोठी झाली. राजा आणि राणी राजकुमारीचा विवाह करण्याच्या विचारात होते, पण तिच्या काळ्या रंगामुळे सगळे राजकुमार तिच्याशी विवाह करण्यासाठी नकार देत होते. काय करणार महाराणी, आपल्या मुलीशी विवाह करायला कुठलाच राजकुमार तयार होत नाहीये. तिच्या काळ्या रंगाकडे बघून सगळे राजकुमार तिच्याशी विवाह करायला नकार देत आहेत. मलाही तिच्या लग्नाची खूप काळजी वाटते महाराज. तिच्या काळ्या
या रंगातून ती कधी मुक्त होणार हे आपल्याला केवळ वेळच सांगू शकेल. पण राजकुमारी काजल आता आहे कुठे? आज सकाळपासूनच ती मला दिसली नाहीये. अजून कुठे जाणार? स्वतःचं मन हलकं करायला ती केवळ जंगलात शिकार करायला जाऊ शकते. म्हणून ती एकटीच आपलं दुःख मनात घेऊन मनाला हलकं करण्यासाठी जंगलात शिकार करायला जाते. अरे, राजकुमारी काजल कुठे गेली? मला वाटतं ती कुठल्या तरी प्राण्याचा पाठलाग करत करत खूप पुढे निघून गेलीये. आता तर एकच मार्ग आहे, आपल्याला इथंच नदी किनारी बसून त्यांची वाट बघायला पाहिजे. राजकुमारी काजल घोड्यावर स्वार होऊन धनुष्यबाण हातात धरून एका प्राण्याचा पाठलाग करत होती. तेव्हाच राजकुमारीने पाहिलं की एक तरुण राजकुमार 2 सिंहांच्या तावडीत सापडला आहे आणि तो खूप घाबरलेला आहे. मग राजकुमारी आपल्या धनुष्य बाणातून बाण सोडून त्या सिंहांना घाबरवायचा प्रयत्न करते आणि ते धनुष्य बाण पाहून ते दोन्ही सिंह घाबरून तिथून पळून जातात. उठा राजकुमार, माझा हात पकडा. तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला थोडा जरी उशीर झाला असता तर यांनी मला नक्कीच खाऊन टाकलं असतं. माझं नाव जयचंद आहे. मी कुशालगडचा राजपुत्र आहे. आणि तुमची ओळख? राजकुमारी काजल जयचंदला आपली ओळख करून देते. हळूहळू जयचंद आणि राजकुमारी काजल मध्ये चांगली मैत्री होते. राजकुमारी काजलला जयचंदची मैत्री खूप आवडू लागते. राजकुमारी मनातल्या मनातच जयचंदवर प्रेम करू लागते. पण राजकुमारीला भीती वाटत होती. इतर सगळ्या राजकुमारांसारखंच जयचंदनेही जर माझ्याशी विवाह करायला नकार दिला तर, त्यामुळे जयचंद पासून दूर राहणंच पसंत केलं. आज 5 दिवस झाले राजकुमारी काजल मला भेटायला देखील आली नाही. सगळं ठीक तर असेल ना? राजकुमारी काजलची तब्येत तर बरी असेल ना? मला तिच्या राज्यात जाऊन तिची विचारपूस करायला हवीये. राजकुमार जयचंद राजकुमारीला भेटण्यासाठी तिच्या महालात जातो. राजा आणि राणीला त्यांचं सगळं सत्य कळतं. राजकुमारी काजल, माझ्याशी न बोलता, माझा काही विचार न करता तू असा कसा काय निर्णय घेतलास? मला तू आवडणार नाहीस म्हणून? मी तर आजपर्यंत तुला माझ्या मनातलं काही सांगितलंच नाही. राजकुमार जयचंद, तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात. तुम्हाला तर विवाहासाठी कुठलीही सुंदर राजकुमारी मिळू शकेल, पण मी तुमच्या योग्य नाहीये, म्हणून मी दूर राहण्यास पसंत केलं. राजकुमारी काजल, कोण म्हंटल की तू सुंदर नाहीयेस? तुझी सुंदरता मी पाहिलीये. तू खूप सुंदर आहेस. तुझं मन खूप सुंदर आहे. व्यक्तीच्या रंगावरून त्याच्या सुंदरतेची ओळख होत नाही, त्याच्या वागण्यावरून त्याची सुंदरता कळते. तू मला खूप आवडतेस. मला तुझ्याशी विवाह करायचा आहे. राजकुमारच्या केवळ एवढ्याच बोलण्याने राजकुमारीचा रंग बदलू लागतो आणि ती आपल्या मूळ रूपात येते. हे बघून जयचंद आणि काजल दोघही आश्चर्यचकित होतात. तेव्हाच राजा कृष्णदेवराय आणि सोमलता काळ्या परीने दिलेल्या शापाची सगळी कहाणी जयचंदला सांगतात. मग लवकरच एका शुभ मुहूर्तावर राजकुमारी काजलचा विवाह कुशलगडचा राजपुत्र जयचंद बरोबर अगदी धूमधडाक्यात संपन्न होतो आणि अगदी आनंदाने राजकुमारी काजल आपल्या सासरी जाते. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.